आपल्या विराणे गावाच्या बैठकीप्रसंगी उपस्थित गावातील ज्येष्ठ मंडळी, उपस्थित असलेल्या माता भगिनी, तरुण सहकारी मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनी, मला वाटतं मागच्या काही दिवसांपूर्वी आपण याच ठिकाणी बैठक संपन्न केली होती. मालेगाव तालुक्यामध्ये झालेली विकास कामं विराण्याच्या पासून तर संपूर्ण तालुक्यात त्याचा आढावा पण आपला संपन्न झाला आणि आज आपल्या संपूर्ण गावाने धनुष्यबाणाला आशीर्वाद द्यावेत ही विनंती करायला आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. मला वाटतं गाव पातळीवर काय काय कामं झालेली आहेत मागच्या बैठकीमध्ये सगळा आढावा आपण घेतलेला आहे. तालुका पातळीवर 5 कृषी महाविद्यालय, महिला व बाल रुग्णालय आणि इतर अनेक योजना, त्याचाही आढावा मागच्या बैठकीत आपण घेतला होता. मला आपल्याला सर्वांना आनंदाने सांगायचं आहे, संजय गांधी निराधार योजना पगार, श्रावणबाळ योजना की ज्याच्यामध्ये 65 वर्षाच्या वरच्या आई वडिलांना आपण 1500 रुपये महिन्याला मिळतात, विधवा बहिणींना 1500 रुपये मिळतात, जी व्यक्ती अपंग दिव्यांग असेल त्याला 1500 रुपये मिळतात. मालेगावच्या गावागावातील सर्व पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान केलंय, कागदपत्राची पूर्तता केली आणि आज 71,000 लोकांना तो पगार आहे. कोणले कोणले पगार मिळ रहे ना, बरोबर. आता जो 1500 रुपये पगार मिळतो, विरोधी उमेदवार बोलतात आम्ही निवडून आलो की ही योजना बंद करू. पहिले हा पगार 600 होता, मग खूप वर्षानंतर तो 1000 झाला आणि मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे आल्याच्या नंतर 1000चा 1500 रुपये केला आणि आता तुमल्या आनंदाने बातमी शे 1500 रुपयांना पगार 2100 रुपये होणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मालेगाव शहर आणि तालुका मिळून 2,25,000 बहिणींच्या खात्यावर 7,500 रुपये दीपावलीच्या पूर्वीच वर्ग करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रव्यापी जर विचार केला तर 2,40,00,000 बहिणींच्या खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेले आहे. योजना चांगली आहे का वाईट आहे? परंतु विरोधी पक्षाच्या पोटामध्ये गोळा उठलाय, ते कोर्टात गेले, माननीय हायकोर्टला केस दाखल केली. ही योजना बंद झाली पाहिजे, या योजनेला स्थगिती मिळाली पाहिजे. माननीय उच्च न्यायालयाने या योजनेला स्थगिती दिली नाही आणि म्हणून ते बोलतात, पहिले बोलायचे 1500 रुपये कुठून आणणार, आता 5 हप्ते दिले गेले, बरोबर ना, 7,500 रुपये खात्यावर गेले आणि मार्च महिन्यापर्यंतचा जो काही सन्मान निधी लागणार आहे त्याचं सरकारने बजेटमध्ये तरतूद करून तेवढा पैसा तिजोरीमध्ये बहिणींच्या साठी बाजूला काढून ठेवलेला. आता बोलतात 1500 वरी काय बस, पहिले म्हणत 1500 कुठून आणणार, पैसे नाही. आता पैसे दिले गेले, तरतूद केली गेलेली आहे. आता बोलतात एवढ्याने काय होत आहे, योजना बंद करायला घेत होते आणि म्हणून विरोधी उमेदवार योजना बंद करायला घेत आहेत
इकडे मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय 1500 रुपयाचे आता 2100 रुपये करणार आहे. परवाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला धुळ्याला आपल्यापैकी कोण आला असेल. PM किसान वर्षाला 6000 रुपये, केंद्राचे राज्याचे 6000 रुपये, 12000. पंतप्रधान महोदयांनी घोषित केलं 12000 रुपयाचे आता 15000 रुपये केले जाणार. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांनी निर्णय केला उद्याला 100% महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येणार आणि भगवा फडकणार. आणि महायुतीचं सरकार आलं तर सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा निर्णय आपल्या सरकारने केला. शेतकऱ्यांना शेती पंपाची मोफत वीज, शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा, मालेगाव तालुक्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 164 कोटी रुपये मिळाले. आपल्या गावाच्या किती शेतकऱ्यांना पैसे मिळाले? सगळ्यांना मिळाले. दीपावली आनंदात होईल. तर एवढं चांगलं काम आपल्या सरकारचं चालू आहे. एवढी कामं आपण मालेगाव तालुक्याच्या विकासासाठी संपन्न केलेली आहे. आता विरोधी जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याकडे बोलायला जागा नाही. दर पंचवार्षिकला धंदा शिरतो आहे का नाही. ग्रामपंचायती जरी निवडणूक लागली तरी ऑर्डर येते. रात मजा. आता ऑर्डर देण्याचं त्यांच्या हातात राहिलेलंच नाही. शेकडो लोकांकडनं 10-15 वर्ष झाले पैसे घेऊन ठेवले, त्यांना ऑर्डर दिलेले नाहीत. तुमच्या गावातलं पण असेल कोण आहे का नाही? प्रत्येक गाव परच आहे. आणि मी समजतो हा शाप आहे. हे पाप त्यांना भोगावं लागेल. जो त्या व्यक्तीचा एक वयाचा कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनाला एक वळण मिळत असतं. काही लोकांनी शेती विकून, काही लोकांनी कर्ज काढून, काही लोकांनी दागिने मोडून, ते सांगितलं व्याजाचे पैसे घेऊन 10-15 वर्ष झाले ऑर्डर नाही आहेत. शेतकऱ्यांची बँक NDCC बुडून टाकले. ठेवीदारांचे 2000 कोटी रुपये अडकून गेलेले आहेत. त्यांच्या कष्टाचे पैसे मिळत नाही. यावरचं एक वाक्य खोटं होईत सांगा. एका प्रॉपर्टीवर मॉर्गेज, एक प्रॉपर्टी दिली त्याच्या वेळेस 3 वेळेस कर्ज काढलं. 2.5 कोटी, 2.5 कोटी, 2.5 कोटी, 7 कोटी, 7.5 कोटी, त्याचे झाले आता 40-50 कोटी. कर्ज घेतला. आता तुम्ही बी विसराय घ्या. अशा माननीय पुष्पाताई हिरे साहेब जेव्हा मंत्री होत्या तेव्हा रेणुका सुतगिरणीच्या नावाने शेअर्स गोळा केले होते. ते सांगतो आपल्या प्रत्येक गावात नाही गेले. डायरेक्ट सोसायटी मधनं कर्ज काढून घेतले तुमच्या नावाने. आणि व्यंकटेश साहेब 1000 रुपयाची 1-2 रोज तेवढं ऐकायचं.
मग आणि म्हणून आणखी चोर तो चोर आणखी वर शिरतो. बरं, कर्ज घेतला ना, पैसे तर घेतलं ना तुम्ही, मग फेडायला काय प्रॉब्लेम आहे? हजारो कोटीच्या प्रॉपर्टी आहेत तुमच्या, मग फेडायला काय प्रॉब्लेम आहे? कर्ज काढलं, ते पैसे स्वतःच्या व्यंकटेश बँकेमध्ये वर्ग केले आणि व्यंकटेश बँकेतून ते पैसे महाराष्ट्राच्या बाहेर गेले दुसऱ्या राज्यात. कर्जफेड केलं नाही, बँकेने गुन्हा दाखल केला. 1 लाख रुपये जरी शेतकऱ्याने कर्ज घेतला असेल, त्याचे जर 3 लाख झाले असतील, आपल्या वीरांना किती जप्त्या होण्यात का नाही? 7-12 उतार्यावर नावं लावले आहे का नाही? ट्रॅक्टर जमा केलं जात आहे, लिलाव केला जातो, त्या घराचे भांडे जमा करतात. मग ही रक्कम छोटीशी रक्कम 7.5 कोटी. आज ठेवीदारांचे कष्टाचे पैसे मिळत नाही, त्यांच्या घरात गंभीर आजारपण आहे, त्यांच्या घरामध्ये लग्न कार्य आहे तरी त्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळत नाही, अशी अवस्था आहे. मग बँकेने गुन्हा दाखल केला, हे सगळं सिद्ध झालं, मग कारवाई होईल, तर मग दादा भुसेने कारवाई केली. दादा भुसेने सांगितलं होतं कर्ज घे, दादा भुसेने सांगितलं 3 वेळेस घे, बरं घेतले ना तर भरून टाकायचे. आता दुसरा भाऊ म्हण राहिला दादा भुसेने याला सोडाय. बोलताय ना, म्हणजे तो बोलतो दादा भुसेने मध्ये टाकलं, हा बोलतो बाहेर काढलं. तर दादा भुसे काय कोर्टच आहे? नुसतं वल्गरपणा आणि त्यांची मिली भगत आहे. आपला मत खावा करता याले उभं करेल छे. त्याच काय त्यातले असं वाटत मी फार हुशार छे. एक उमेदवार म्हणताय ना, मला माहिती मी पडणार छे, मला माहिती आहे माझं डिपॉझिट जमा होणार आहे, तरी मी नफ्यामध्ये राहणार. पुन्हा आशीर्वाद काय आम्हाला माहिती आहे ना, तो दुसरा बोलतोय, जे मत खायला उभं केलं आहे ना, तो बोलतोय मला माहितीये डिपॉझिट जमा होणार आहे, मी पडणार आहे, तरी मी नफ्यामध्ये राहणार. तुम्ही समजून घ्या. ते टीव्हीवर WWF ने WWF माहिती आहे ना? बरं, खालच्या पातळीवरून प्रचार करताय, मुद्दा नाही प्रचाराला. काही बोलतात दादा भुसे काय गावात त्या ताईन त्या आरती करतात. आता त्या आमच्या आई आहेत, आमच्या बहिणी आहेत, त्या गावात गेल्यानंतर स्वागत करतात, आम्ही त्यांचं दर्शन घेतो. वाईट आहे?
आता तुम्हाला पाहिल्यानंतर लोक दार बंद करतात, त्याला मी काय करू? बर, काही गावांमध्ये तर आता असं आहे, नाही हाय गल्ली जरी चला, मग ती गल्लेली काय तर आमने गल्लेली बी येणंच पडे, आहे का नाही? आहे का नाही? तर चालावं लागतंय, जावं लागतंय, कार्यकर्त्यांचं मन धरावं लागतं. तुम्ही चाल ना बाबा, अर्धा किलोमीटर चाली पाहिजे ना तू. जरा अर्धा किलोमीटर पायी चाल, गाड्यात बसशात, तिथेच उतरशात, खुर्चीवर बसशात, जरा हालचाल कर ना. पण आज किती शे तोंड किती चालस, खोटे किती बोलता, आणि जेवढं तुम्ही खोटं बोलणार तेवढं देव तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार. करा, अपप्रचार करा तुम्ही. दादा भुसेच्या वडिलांच्या विषयी वाईट साईड बोलतायत, आरेकारेने बोलतायत. काल दिसपर्यंत गाणं बोलत ना आपला, आहे का नाही? सगळ्यांनी पाहिले आहे ना. आणि आता 2-3 वर्षात दादा भुसे लगेच वाईट वेगळ्या, एकदम वाईट माणूस दादा भुसे. परवापर्यंत चांगला होता. एक बोलतो, दादा भुसेने मालेगाव पासून तर मुंबई पर्यंत हायवे घेऊन टाकलेला आहे. आणि तेवढंच नाही, दुबईले बंगला घ्यायचे, गोवाले बंगला घ्यायचे. एक दिवस जाणं पडेल आपल्याला पावाले. अरे बोलताना काहीतरी लोक ते खरं पडे असं तर बोल, आहे का नाही? त्यांचं काय, रात्र झाली फेसबुक व्हॉट्सअप, आहे का नाही, टिक सुरू आहे जात, आहे का नाही? मग रात्री कार्यक्रम चालतात, मग रात्री गोवा दुबई, गोवा दुबई, दुसरं सुचत नाही ना. का बाबा एखादा आपण चांगलं काम करू. दादा भुसेने काय काय, अरे तू एक रेशन कार्ड काढून दाखव ना आधी. 71,000 लोकांचा पगार चालू आहे. तू एक पगाराची कागदपत्र करून दाखव ना. एक जण तर पिशव्या घेऊन फिरायला. आमदेव अण्णा 25 वर्षापूर्वी तुमले ताप होता आणि तुमले पावाले मी म्हणतो पार्लेजी ना बिस्किट ना पुडा घे म्हणतो. फोटो. आता कोणाचं सुख दुःख तुम्ही जात नाही. नातेवाईक मित्र परिवार काय झालं तर जात नाही तुम्ही. हे दररोजच आहे. मग तुम्ही काय नवीन कराय ना. तुम्ही आता काय तर फोटो काढतास. कोणाच्या नातेवाईकाकडे जर तुम्ही गेले तुम्ही फोटो काढता. पेपरला बातम्या देतोस तुम्ही. हा पार्लेजीना पुडा देताना फोटो. मला बोलायचं तात्पर्य असं आहे, निवडणूक विधानसभेची आहे. मला काही पातळी सोडायची नाही. आणि पातळी जर सोडायला लागलो ना, काही लोक असले तोंड सुद्धा दाखवायला जागा राहणार नाही.
23 तारखेनंतर तुम्ही बिलकुल काळजी करू नका. बिलकुल जो महायुतीच्या कामाचा ठीक आहे, वेळेचं भान ठेवतो. आणि मला वाटतं विराणाला काही सांगण्याची गरज नाही. विराने गेल्या अनेक वर्षांच्या पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? आणि म्हणून मला विश्वास आहे जे काही मतदान होईल, झालेल्या मतदानाच्या 75% धनुष्यबाणाला आशीर्वाद. याचे कितीही अफवा उठाडू दे, उलट जेवढं जास्ती अफवा उठाडते ना तेवढं जास्ती मतदान नाही का नाही. अरे काय संस्कृती. शिवमहापुराण कथेला किती लोक आले होते मालेगावला? सगळे आले होते. कसा कार्यक्रम झाला? आपल्या मालेगावचं नाव मोठं झालं का नाही? ते बाबाजी भारतात कुठेही कथा करतात, मालेगावचं नाव घेता की नाही? घेता ना. या लोकांनी ती कथा होऊ नये म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार केली, कोर्टात केस टाकली. दादा भुसेचे काय घरी कार्यक्रम होता. आणि आज गावोगाव लहान लहान मुलं सुद्धा महादेवाच्या पिंडीवर भक्तिभावाने पाणी जल वाहायला जातात. आणि यातले काय करायचे? यातले गुटखा चालू करायचे, यातले मटका चालू करायचा आहे, यांना क्लब चालू करायचे आहे. दादा भुसे ते करू देत नाही म्हणून यांना पोटात दुखत. यांना मालेगाव मध्ये गुंडगिरी निर्माण करायची आहे. दादा भुसे कोणाला गुंडगिरी करू देत नाही. आज मालेगाव मध्ये रात्री 12 वाजता सुद्धा एखादी माझी आई असेल, माझी बहीण असेल, त्या जॉगिंग ट्रॅकवर एकदम बिनधास. खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे? काय खोटं बोलतोय? माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, आता विराण्यापुरतं मर्यादित राहायचं नाही. गाव तर पॅच आहे आपलं, बिलकुल काही जमत नाही. मळा खळा वस्ती काही बांधव आपले बाहेर गेले असतील ऊस तोडायला, एक एक मत आहे का नाही. परंतु आपलं नातं गोतं मित्र परिवार जे तालुक्यात आहेत त्यांना फोन करून सांगा. तुम्हाला इकडला फोन घ्या की त्या सांगतील आम्ही तुमले फोन करणारच होतो की तुम्ही बी धनुष्य बांधले मग त्या. सगळीकडे अतिशय चांगलं वातावरण आहे. या नेताजले असं वाटत की आम्हीच फार हुशार शहर, जनता जनार्दन असंच बाबा. एवढी जाव असा टांगा पलटी करा. काही लोक मनामुळे व्हायना, फक्त मीच अहंकार. दादा भुसे कधीच बोलत नाही मी केलं माझ्यामुळे झालंय. मी बोलतो आपण सर्वांनी केलंय, सगळ्यांनी पाठपुरावा केला त्याच्यामुळे झालंय. पीक विमा घरबशी राहतो तर मिळता का? पगार घरबशी राहतो तर मिळतात का? आजूबाजूचे तालुके बोलतात
आमची गावं तुमच्या तालुक्यात घेऊन टाका. बोलता का नाही बोलता बोला. मग हे तुम्ही सगळीकडे सांगायला पाहिजे. माझी विनंती आहे तुम्हाला. आणि या आपला तालुक्याने इज्जत कमी करायला खूप कष्टातून मालेगावचं नाव आपण सर्वांनी मोठं केलेलं आहे. मी शिव महापुराणची कथा सांगत होतो. संपूर्ण भारतात आपल्या मालेगावचं नाव मोठं झालं आणि हे लोक मालेगावची बदनामी करतायत. दादा भुसेविषयी तुमच्या मनात द्वेष असेल, परंतु तुम्ही मालेगावची बदनामी करू नका. तर मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, आपण सर्वांनी धनुष्यबाणाला आशीर्वाद द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.